आणि आता बातमी आहे प्रभू श्रीरामाच्या अयोध्येमधून। अयोध्येच्या राम मंदिरामध्ये कलश यात्रेचं आयोजन करण्यात आलंय। त्यासाठी राम मंदिरासमोर भव्य रांगोळी देखील काढण्यात आली आहे। आकर्षक अशी ही रांगोळी पाहण्यासाठी भक्त मोठ्या संख्येने गर्दी करताना दिसतात आणि याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी। पाहूया। संपूर्ण अयोध्या नगरीमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतं आणि जलकलश यात्रा अगदी थोड्या वेळात राम मंदिरामध्ये पोहोचते। याच जलकलश यात्रेचं स्वागत आपण पाहतोय की रांगोळी काढून या ठिकाणी करण्यात येतंय। मोठ्या प्रमाणावरती भव्य दिव्य अशी रांगोळी जी आहे ती या ठिकाणी कलाकारांकडून साकारली जाते आणि संपूर्ण या मंदिराच्या मार्गावरती आपण पाहतोय की उत्साहाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय। शरयू नदीतले 9 कलश घेऊन जलकलश यात्रा जी आहे ती राम मंदिरामध्ये पोहोचते आणि कालपासूनच धार्मिक विधींना सुरुवात झालेली आहे। मात्र सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की शरयू नदीतल्या पाण्यानं पुढचा पूजेचा कार्यक्रम जो आहे तो पार पडताना आपल्याला पाहायला मिळेल आणि आपण पाहतोय की या राम मंदिराच्या मार्गावरती कलाकाराकडून अशी सुबक अशी रांगोळी जी आहे ती या ठिकाणी साकारण्यात येते। जलकलश यात्रा मंदिर परिसरामध्ये दाखल झालेली आहे। मात्र सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आजपासून जे विधी पार पडत आहेत, नवीन रामलल्लाची मूर्ती जी आहे ती सुद्धा खरं तर आपल्याला या नवीन राम मंदिरामध्ये पाहायला मिळणार आहे। 1:30 वाजता नवीन राम मंदिरामध्ये शोभायात्रा जी आहे ती पार पडताना पाहायला मिळेल। समोरच आपल्याला हे नवीन राम मंदिर पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन राकेश प्रदीप कापसे, TV9 मराठी, अयोध्या।